तर राज्यातल्या शेतकऱ्याला 7 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत 13-14 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करण्यास वेळ आहे. त्या 5-7 दिवसामध्ये तुम्ही शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 15 ऑगस्टला म्हणजे यावर्षी नागपंचमीला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा ह्या जवळपास 6, 11, 13, 14, 15 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं म्हणजे यावेळेस वरून राज्याची बॅटिंग विदर्भाकडे. पण हेच कमी दाबाचा पट्टा काय होईल, आता जसा पाऊस गेला तसा इकडं लगेच पुन्हा जालनाकून जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिककडे परत जाणार. मग त्याच्यानं परत नाशिककडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार, म्हणून परत पुन्हा गोदावरी नदीला पाणी येणार. आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इच्छितो की जायकवाडी धरण आहे आजच्यानं 90% भरलंय. तर तुम्हाला सांगतो 90 आणि 93% झाल्याच्या नंतर ते सोडणार आहे. तर जायकवाडी धरणातले जे जी नदी आहे गोदावरी नदी, ती पैठणपासून पुढे निघते, ती नांदेडपर्यंत आहे. ज्यांच्या मोटरी असेल तर चालू असल्या तर ठेवा, पण बंद असल्या तर काढून घ्यायची तयारी ठेवा. कारण की जायकवाडी धरणाचं पाणी कधीही सुटू शकते, कारण वरतून आवक चालू आहे. 93% झाल्याच्या नंतर हे जायकवाडी धरणाचं पाणी सोडू शकते, म्हणून हे त्याचे आदेश येतील, तुम्हाला निर्देश देखील येते. त्या आदेशाचं पालन करावं म्हणून शेतकऱ्याला माझी विनंती. नदीकाठचे गाय गोटे असतील तर तुम्ही तुमचे आता ह्या 2-3 दिवस चरायला सोडू नका, कारण की कोणत्याही क्षणी पाणी सोडू शकता. आणि एखादं पाणी सोडलं तर आपल्याला लक्षात येत नाही, मोबाईलचे चार्जिंग नसल्यामुळं मेसेज कळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सतर्क राहावे. त्याच्यानंतर सगळ्यात सांगायचं झालं तर ह्या पावसामध्ये 200 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर पुन्हा एकदा पाऊस राज्यात पडणार आहे. ते 15 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे 15, 16, 17च्या दरम्यान ते पूर्व विदर्भातच पडणार आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात देखील 200 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती. पुन्हा विशेष म्हणजे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी एक तालुका आहे, त्या भागात मोर्शी, वरुड तिकडे थोडाफार पट्ट्या पाऊसच पडल्या नाही. तर मोर्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की तुमच्याकडं ह्या पावसामध्ये 15 ऑगस्टचा जे पाऊस आहे ना, त्याच्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, वडे नाले देखील खळखळ वाहणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जसा पाऊस पडला परत एकदा तुमच्याकडे एकदा जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून तुम्ही तुमचं शेतीची कामे करा, शेतीची तयारी करून ठेवण्याची तयारी ठेवा. त्याच्यानंतर विशेष म्हणजे येलदरी धरण आहे, तर त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले, येलदरी धरण सिद्धेश्वर धरण आहे, तर आमचं येलदरी धरण सिद्धेश्वर भरेल का नाही. तर तुम्हाला सांगतो येलदरी सिद्धेश्वर धरणाला खडकपूर्णाच्या परिसरामध्ये पाऊस पडायला पाहिजे. आणि खडकपूर्णा जे धरण आहे त्याला पाऊस पडायला बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भात पडायला पाहिजे. तर या पावसामध्ये विदर्भामध्ये त्या खडकपूर्णाच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं खडकपूर्णा भरलं तर त्याचं पाणी येलदरीला येतं, येलदरीचं पाणी सिद्धेश्वरला येतं आणि त्याचा हिंगोली जिल्ह्याला फायदा होतो. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरपर्यंत हे तिन्ही धरणं भरून जाणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पण हे देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टी घाटमाता, मुंबई पुणे नाशिक इगतपुरी, अकोले संगमनेर आणि इकडं कोल्हापूर तिकडला आणि महाबळेश्वर त्या पट्ट्यातला पाऊस मध्ये आज ह्या 3 दिवस आणखीन जोर धरणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. 7 तारखेच्या नंतर ते देखील जोर ओसरत, पण त्याच्यानंतर परत 15 ऑगस्टला पुन्हा परत पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तुम्हाला सांगतो यावेळेस नागपंचमीच्या वेळेस पाऊस येणार आहे, गणपती आगमनाच्या वेळेस गणपतीच्या त्या 9 दिवसामध्ये देखील पाऊस येणार आहे, दसऱ्याला देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा.